करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव इथं प्लॉट नावावर करून देण्याचा आमिष दाखवून तब्बल 9,50,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी मंगळवारी दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। गोकुळ शिरगावमधील हसीन अहमद जुम्मन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कणेरीतल्या भारत बजरंग चोरडे आणि मनोज मोहन शिंदे यांच्या विरोधात फसवणूक आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। ऑक्टोबर 2021 पासून संशयित आरोपींनी गोकुळ शिरगावमधील सुमारे 400 चौरस फुटाचा प्लॉट हसीन शेख यांच्या नावावर करून देण्याचं आमिष दाखवलं। संबंधित जागा त्यांच्या मालकीची नसतानाही ती विक्री करण्याचा व्यवहार 13,50,000 रुपयात ठरवून आरोपींनी वेळोवेळी ऑनलाईन आणि रोख स्वरूपात 9,50,000 रुपये स्वीकारल्याचा आरोप करण्यात आलाय। मात्र ठरल्याप्रमाणे प्लॉट नावावर करून न देता तक्रार करू नये म्हणून आरोपींनी परिचित विजय शिंदे याच्या नावावरील दुसरा प्लॉट दाखवून तो देण्याचं आश्वासन दिलं। तसंच उर्वरित 3,50,000 रुपये विजय शिंदे यांना देण्याचं ठरवून कागदपत्रही करण्यात आली। मात्र आरोपींकडून पैसे मिळाले नसल्यानं विजय शिंदे यांनी तो प्लॉट अन्य व्यक्तीला विकला। यानंतर शेख यांनी पैसे परत मागितले असता आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आलाय। गुन्हा दाखल झाल्यानंतर गोकुळ शिरगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं। न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील करत आहेत।